पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। नागपूरमध्ये उन्हाची तीव्रता वाढल्याने उष्माघात टाळण्यासाठी वाहतूक विभागाने 31 चौकातील सिग्नल तात्पुरते शिथिल करण्याचा निर्णय घेतलाय। उष्माघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन कमी वाहतूक असलेल्या चौकामध्ये बदल केले जात आहेत आणि या बदलांचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहूयात। विदर्भामध्ये उन्हाची वाढती तीव्रता पाहता नागपूर शहरातील जवळपास 31 चौकातील 2 तासासाठी दुपारी जे आहे ते सिग्नल तात्पुरते शिथिल केले जाणार आहे। नागपूर वाहतूक पोलिसांनी जे आहे ते हा निर्णय दिलेला आहे। एकूणच आजपासून जे आहे ते दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत म्हणजे असे जवळपास 2 तास जे आहे ते ज्या रस्त्यामध्ये वर्दळ कमी असते अशा रस्त्यातील जवळपास 31 चौकामधील जे आहे ते 2 तासासाठी या सिग्नलवर शिथिलता देण्यात आलेली आहे। त्यामुळे सिग्नलवर जे आहे ते नागरिकांना उन्हाचे चटके मोठ्या प्रमाणात जाणू लागल्याने हा निर्णय एकूणच घेण्यात आलेला आहे। त्यामुळे सिग्नलवर आता नागरिकांना जे आहे ते वाहन घेऊन थांबायची गरज पडणार नाही, परंतु सिग्नल वरून समोर जात असताना प्रति तास 20 किमी वेगाने जे आहे ते वाहन चालवायचं असं आवाहन जे आहे ते वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलं आहे। एकूणच काल विदर्भामध्ये वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक 45 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। त्या पाठोपाठच नागपूर शहरात सुद्धा 44 डिग्री सेल्सिअस तापमानाचा पारा गेला होता। त्याच अनुषंगाने उष्माघातापासून जे आहे ते कुठेतरी नागरिकांचा बचाव व्हावा याकरिता एकूणच वाहतूक पोलिसांकडून हे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। लोकशाही मराठी करता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। विदर्भामध्ये सातत्याने उन्हाचा तडाखा वाढतोय। मागच्या 8 दिवसांपासून तापमानामध्ये सातत्याने वाढ होते, तर वाशिममध्ये तापमान 44 अंशांच्या पार जाऊन पोहोचलंय। वाशिम जिल्हा तापमानाच्या बाबतीत 5व्या क्रमांकावर आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे। भोगवे पर्यटन स्थळी पर्यटन हंगाम सध्या सुरू झालाय। मे अखेरपर्यंत रिसॉर्ट बुकिंग हाऊसफुल असणार आहेत। इथलं वातावरण खूप आल्हाददायक आहे। आजूबाजूला यांच्या स्वतःच्या बागा आहेत, त्याच्यामुळे तापमान कितीही जरी वाढलं असेल, उन्हाळा आहे तरी पण इथे खूप थंड हवा चालते, त्याच्यामुळे जास्त गरमीचा त्रास होत नाही। रिसॉर्टच्या इथून एक अर्धा टेकडीचा अंतर तुम्ही जर पार करून पुढे गेले चालत तर तुम्हाला सरळ प्रायव्हेट बीचचा ऍक्सेस आहे, त्याच्यामुळे इथे अजून मजा येते। बाकीचे जास्त लोक बीचवर नसल्यामुळे तुम्हाला पाण्यात खेळायला मजा येते। पाणी खूप स्वच्छ आहे, त्याच्यामुळे तो पण प्रॉब्लेम नाही, तुम्हाला खूप मजा येईल इकडे आल्यानंतर। अतिशय सुंदर जागा आहे। भरपूर आंब्याची बाग आहे मोठी, आंबे पण खाल्ले, आमरस पण खाल्ला, नंतर फणस वगैरे, केळी फुलाची भाजी, अशा अनेक आपला जो रानमेवा म्हणतो आपण, जसं कोकणातले वेगवेगळे पदार्थ आहेत, घावण खाल्ले, आंबोळी खाल्ल्या, अतिशय सुंदर रुचकर जेवण आहे। त्याच्यानंतर ह्या प्लेस पासून अजून खूप चांगले देवळं आहेत जी बघू शकता तुम्ही, जसं की भगवती मंदिर आहे, नंतर वेताळ आहे, वेतोबांचा देऊळ आहे। अमरावतीमधून एक महत्त्वाची बातमी। अमरावतीच्या जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ एक मृतदेह आढळलेला आहे। किशोर वासनिक यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय आहे। अमरावतीचं तापमान काल 44 अंशांच्या पार पोहोचलं। अमरावतीत उष्माघाताने पहिला मृत्यू असण्याची शक्यता आहे। या संदर्भात आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। पाहूयात। अमरावती जिल्ह्याचा पारा जर पाहिलं तर सध्या 44च्या वर गेलेला आहे। अशातच जीवाची लाहीलाही होत असताना मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नागरिकांना उष्माघाताचा त्रास सुद्धा होत आहे। मी सध्या अमरावतीच्या जिल्हा परिषदच्या कार्यालयासमोर आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर एका 65 वर्षीय व्यक्तीचा या ठिकाणी उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय सध्या गाडगेनगर पोलीस घटनास्थळी दाखल झालेला आहे। संपूर्ण गाडगेनगर पोलिसांनी या ठिकाणी घटनेचा या ठिकाणी पंचनामा केलेला आहे आणि त्याचा मृतदेह जो आहे शवविच्छेदनासाठी या ठिकाणी नेण्याची प्रक्रिया या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी सुरू आहे। जर पाहिलं तर या ठिकाणी उष्माघाताने या संपूर्ण व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा अंदाज जो आहे व्यक्त करण्यात आलेला आहे। त्याच्या खिशामध्ये जर पाहिलं तर आधार कार्ड या ठिकाणी सापडलेला आहे। चपराशीपुरा येथील आणि किशोर वासनिक नावाचा व्यक्ती हा असावा असा एकूणच या ठिकाणी पोलिसांचा अंदाज आहे। मात्र अद्यापपर्यंत याची अधिकृतरित्या ओळख पटलेली नाही। मोठ्या प्रमाणात सध्या उन्हाचा पारा जो वाढलेला, अशातच उष्माघाताने संपूर्ण ह्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा संशय जो आहे प्राथमिकदृष्ट्या व्यक्त करण्यात आलेला आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।